आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकाच वाक्यातून सगळे टेन्स शिकणार आहोत. बघा, पहिला आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. वाक्य आहे ते गाणे गातात. दे सिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नाहीत. दे डू नॉट सिंग अ सॉन्ग. ते गाणे गातात का? डू दे सिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नाहीत का? डू दे नॉट सिंग अ सॉन्ग. ते काय गातात? व्हॉट डू दे सिंग. बघा, दे सिंग अ सॉन्ग याचं निगेटिव्ह करायचं असेल तर दे नंतर डू नॉट वापरायचं. दे डू नॉट सिंग अ सॉन्ग. त्याचाच जर आपल्याला पॉझिटिव्ह सेंटेन्सचा व्हर्बल क्वेश्चन बनवायचा असेल, म्हणजे ते गाणे गातात, ते गाणे गातात का, तर देच्या अगोदर डू वापरायचं. डू दे सिंग अ सॉन्ग. ते गाणे गातात का. अशा प्रकारे आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बघितला. आता बघूयात सिंपल पास्ट टेन्स. त्यांनी गाणे गायले. दे सॅंग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नाही. दे डिड नॉट सिंग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले का? डिड दे सिंग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नाही का? डिड दे नॉट सिंग अ सॉन्ग. त्यांनी काय गायले? व्हॉट डिड दे सिंग. आता बघा, दे सॅंग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले. गायले म्हणजे हे क्रिया पूर्ण झालेली, गायलेलं आहे. त्यामुळे सिंगचा आपण या ठिकाणी V2 वापरलेला आहे. सॅंग. सिंग म्हणजे गाते आणि सॅंग म्हणजे गायले. आणि निगेटिव्ह करायचं असेल तर डिड नॉट वापरायचं आहे. दे डिड नॉट सिंग अ सॉन्ग. चला आता बघूयात सिंपल फ्युचर टेन्स. वाक्य आहे ते गाणे गातील. दे विल सिंग अ सॉन्ग. दे विल सिंग अ सॉन्ग. ते गाणे गाणार नाहीत. दे विल नॉट सिंग अ सॉन्ग. दे विल नॉट सिंग अ सॉन्ग. ते गाणे गातील का? विल दे सिंग अ सॉन्ग. ते गाणे गातील आणि ते गाणे गातील का. ते गाणे गातील वाक्य आहे दे विल सिंग अ सॉन्ग. आणि प्रश्न विचारला ते गाणे गातील का, तर त्या ठिकाणी काय करायचं आहे, दे नंतर जो विल आहे तो विल देच्या अगोदर घ्यायचा, म्हणजेच विल दे सिंग अ सॉन्ग. ते गाणे गाणार नाहीत का? विल दे नॉट सिंग अ सॉन्ग. विल दे नॉट सिंग अ सॉन्ग. ते काय गातील? व्हॉट विल दे सिंग. व्हॉट विल दे सिंग. बघा, आता बघूयात प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ते गाणे गात आहेत. क्रिया चालू आहे, त्यामुळे सिंग या व्हर्बला आपल्याला ING प्रत्यय जोडायचा आहे. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. दे आर सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नाही आहेत किंवा ते गाणे नाही गात. तर वाक्य होईल दे आर नॉट सिंगिंग अ सॉन्ग. कोणत्याही वाक्याचं निगेटिव्ह वाक्य बनवताना जो हेल्पिंग व्हर्ब असतो त्यानंतर नॉट वापरायचं, म्हणजेच दे आर नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आहेत का? आर दे सिंगिंग अ सॉन्ग. आर दे सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नाही आहेत का? आर दे नॉट सिंगिंग अ सॉन्ग. आर दे नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ते काय गात आहेत? व्हॉट आर दे सिंगिंग. व्हॉट आर दे सिंगिंग. चला आता बघूयात पास्ट कंटिन्युअस टेन्स. ते गाणे गात होते. दे वर सिंगिंग अ सॉन्ग. ते म्हणजे दे गाणे गात होते. वाक्य आहे भूतकाळातलं, त्यामुळे ॲम इज आरचं भूतकाळ आपल्याला माहीत आहे ऑज वर होतो. पण या ठिकाणी करता दे म्हणजेच हा अनेक वचनी करता आहे. अनेक वचनी कर्त्यापुढे वर वापरतात, त्यामुळे दे वर सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नव्हते. दे वर नॉट सिंगिंग अ सॉन्ग. दे वर नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात होते का? वर दे सिंगिंग अ सॉन्ग. वर दे सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नव्हते का? वर दे नॉट सिंगिंग अ सॉन्ग. वर दे नॉट सिंगिंग अ सॉन्ग. ते काय गात होते? व्हॉट वर दे सिंगिंग. व्हॉट वर दे सिंगिंग. किंवा ते कधी गात होते असं विचारायचं असेल तर व्हेन वर दे सिंगिंग.
आता बघूयात फ्युचर कंटिन्युअस टेन्स. ते गाणे गात असतील म्हणजे भविष्यामध्ये ही क्रिया चालू असेल. ते गाणे गात असतील. दे विल बी सिंगिंग अ सॉन्ग. दे विल बी सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नसतील. दे विल नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग. दे विल नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात असतील का? विल दे बी सिंगिंग अ सॉन्ग. विल दे बी सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात नसतील का? विल दे नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग. विल दे नॉट बी सिंगिंग अ सॉन्ग. आता ते काय गात असतील? व्हॉट विल दे बी सिंगिंग. व्हॉट विल दे बी सिंगिंग. अशा प्रकारे हा आहे आपला चालू भविष्यकाळ. यामध्ये विल बीचा वापर करायचा आहे. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. या काळामध्ये क्रिया पूर्ण झालेली असते. बघा, त्यांनी गाणे गायले आहे म्हणजे त्यांचं गाणं गाऊन झालेलं आहे, त्यामुळे दे हॅव संग अ सॉन्ग. दे हॅव संग अ सॉन्ग. या ठिकाणी सिंगचा V3 वापरलेला आहे, संग, कारण क्रिया पूर्ण झालेली आहे, त्यामुळे दे हॅव संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नाही. दे हॅव नॉट संग अ सॉन्ग. दे हॅव नॉट संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले आहे का? हॅव दे संग अ सॉन्ग. हॅव दे संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नाही का? हॅव दे नॉट संग अ सॉन्ग. हॅव दे नॉट संग अ सॉन्ग. त्यांनी काय गायले आहे? व्हॉट हॅव दे संग. व्हॉट हॅव दे संग. आता बघूयात पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजेच पूर्ण भूतकाळ. म्हणजेच भूतकाळामध्ये एखादी क्रिया पूर्ण झालेली होती. बघा, त्यांनी गाणे गायले होते. आता भूतकाळ आहे त्यामुळे आपल्याला वापरावं लागेल हॅड. दे हॅड संग अ सॉन्ग. दे हॅड संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नव्हते. दे हॅड नॉट संग अ सॉन्ग. दे हॅड नॉट संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले होते का? हॅड दे संग अ सॉन्ग. हॅड दे संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नव्हते का? हॅड दे नॉट संग अ सॉन्ग. हॅड दे नॉट संग अ सॉन्ग. त्यांनी काय गायले होते? व्हॉट हॅड दे संग. व्हॉट हॅड दे संग. किंवा कधी गायले होते म्हणायचं असेल तर कधीला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो व्हेन. व्हेन हॅड दे संग. अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. आता बघूयात फ्युचर परफेक्ट टेन्स म्हणजेच भविष्यकाळात एखादी क्रिया पूर्ण झालेली असेल. त्यांनी गाणे गायले असेल. दे विल हॅव संग अ सॉन्ग. दे विल हॅव संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नसेल. दे विल नॉट हॅव संग अ सॉन्ग. दे विल नॉट हॅव संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले असेल का? त्यांनी गाणे गायले असेल आणि त्यांनी गाणे गायले असेल का? विल वाक्याच्या सुरुवातीला. विल दे हॅव संग अ सॉन्ग. विल दे हॅव संग अ सॉन्ग. त्यांनी गाणे गायले नसेल का? विल दे नॉट हॅव संग अ सॉन्ग. विल दे नॉट हॅव संग अ सॉन्ग. त्यांनी काय गायले असेल? व्हॉट विल दे हॅव संग. व्हॉट विल दे हॅव संग. आता बघूयात प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू अपूर्ण वर्तमान काळ. म्हणजे क्रिया पूर्ण झाली होती आणि अजूनही चालू आहे. बघा, ते गाणे गात आले आहेत म्हणजे त्यांनी गाणे गायलेलं होतं आणि अजूनही गात आहेत, त्यामुळे ते गाणे गात आले आहेत. दे हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. या ठिकाणी दे नंतर हॅव बीनचा वापर करायचा आहे म्हणजेच तो होतो प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ते गाणे गात आले नाहीत. दे हॅव नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग. या ठिकाणी बघा, हॅव बीन नंतर नॉट नाही वापरायचा, हॅव नंतर नॉट वापरायचा आहे. ते गाणे गात आले आहेत का? हॅव दे बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले नाहीत का? हॅव दे नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते काय गात आले आहेत? व्हॉट हॅव दे बीन सिंगिंग.
आता बघूयात पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भूतकाळ. ते गाणे गात आले होते. दे हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे हॅड बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले नव्हते. दे हॅड नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे हॅड नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले होते का? हॅड दे बीन सिंगिंग अ सॉन्ग. हॅड दे बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले नव्हते का? हॅड दे नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग. हॅड दे नॉट बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते काय गात आले होते? व्हॉट हॅड दे बीन सिंगिंग. व्हॉट हॅड दे बीन सिंगिंग. कधीपासून गात आलेले होते असं विचारायचं असेल तर फेन वापरायचं. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू अपूर्ण भविष्यकाळ. बघा, ते गाणे गात आले असतील. दे विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे विल हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले नसतील. दे विल नॉट हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. दे विल नॉट हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले असतील का? विल दे हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. विल दे हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते गाणे गात आले नसतील का? विल दे नॉट हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. विल दे नॉट हॅव बीन सिंगिंग अ सॉन्ग. ते काय गात आले असतील? व्हॉट विल दे हॅव बीन सिंगिंग. व्हॉट विल दे हॅव बीन सिंगिंग. अशाच प्रकारे ते इंग्रजी शिकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करा.